चर्च मध्ये स्वागत आहे आणि परमेश्वराला धन्यवाद देतो की प्रभू येशूने तुम्हाला आणि मला आतापर्यंत सांभाळलेला आहे. म्हणून त्याचं गौरव आपण यावेळेस करूया आणि आपल्या भक्तीची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. आपल्यामध्ये ब्रदर लोंढे आहेत, त्यावेळेस प्रार्थना सुरुवात. प्रेज लॉर्ड. आपण यावेळेस प्रार्थना करूया. Thank you, Jesus. धन्यवाद 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 परमेश्वर बापा, राम इसाक याकूब यांच्या देवा, सर्व समर्थ पिता, आमच्या पिता परमेश्वरा, प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या पायाजवळ आलो. प्रभूजी, आम्ही तुझे उपकार मानतो. सुदीन दाखवलं प्रभू, आजचा दिवस दाखवलं प्रभू परमेश्वर बापा. तुझी स्तुती आणि तुझं गौरव प्रभू. हे परमेश्वर, आजचा विशेष दिवस आमच्या जीवनाला तू जोडलास म्हणून तुझे उपकार आम्ही आभार मानतो. दररोजचा दिवस एक नवीन कृपा घेऊन तू आम्हासाठी देतोस म्हणून तुला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वर बापा, ही भक्ती यामध्ये तू आम्हाला सामील केलंस प्रभू, या ठिकाणी आणलंस म्हणून तुझे उपकार मानतो. तुझ्या सेवेसाठी आमचा उपयोग होत आहे म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. तुझ्या आशीर्वादाकरता आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी कृपा आम्ही मागतो. तिथून पुढची पूर्ण भक्ती आम्ही तुझ्यावरती सोपवतो परमेश्वर बापा. आम्हाला सर्वांना तू लीड कर प्रभूजी, आणि तुझ्या वचनाची भाकर तू आज आमच्यासाठी फोडणार आहे. की आम्हाला व्यवस्थित घेण्यासाठी प्रभू आणि त्याप्रमाणे राहण्यासाठी प्रभू तो आम्हाला सहाय्यता करावी, ही प्रार्थना आम्ही तुझकडे करत आहोत. देवपा, सर्व मान सन्मान तुला, आदर महिमा तुला. तुझ्या आशीर्वादाबद्दल धन्यवाद प्रभू. तुझी स्तुती हो, तुझं गौरव माझ्या देवा परमेश्वर बाप्पा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ नावात प्रार्थना तुझ्या पायाजवळ करतो. आमेन. हालेलुया. सर्वजण मिळून म्हणूया हालेलुया. चला तर देवाच्या लोकांना आज परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया. आम्ही पाहत आहोत मागील दिवसामध्ये जगामध्ये जी परिस्थिती आहे ती पाहिली असता आम्हाला लक्षात येतं की येशूशिवाय आमचं काहीच होऊ शकत नाही. जर आमच्या जीवनामध्ये येशू नसेल तर देवाच्या लोकांना आमचं काहीच खरं नाही. म्हणून या ठिकाणी गीत आहे, बिन तेरे मैं कुछ भी नहीं, यहोवा मुझे तेरी जरूरत है. आणि ह्या जगामध्ये आज आम्हाला येशूची गरज आहे. आमच्या संकटामध्ये, आमच्या व्याधीमध्ये, आमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वर येशू ख्रिस्त आमचा सहाय्य करत आहे. आणि तो इस्रायलचा रक्षण करता आहे. त्याला झोप लागत नाही आणि तो डुलकी घेत नाही. त्या देवाला आपण अंतःकरणापासून परमेश्वराला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया आणि गीत गाऊया. बिन तेरे मैं कुछ भी नहीं, यहोवा मुझे तेरी जरूरत है. बिन तेरे मैं कुछ भी नहीं, बिन तेरे मैं कुछ भी नहीं, यहोवा मुझे तेरी जरूरत है, यहोवा मुझे तेरी जरूरत है. प्यार तू करता इतना, प्यार तू करता इतना, अपने हाथों पे खुद मेरी सूरत है, यहोवा मुझे तेरी जरूरत है, यहोवा मुझे तेरी जरूरत है. तू मेरे चेहरे की रौनक और है मेरी कुव्वत, तू मेरे चेहरे की रौनक और है मेरी कुव्वत. अशमत और जलाल के बादशाह तुझसे है मेरी जीत. अशमत और जलाल के बादशाह तुझसे है मेरी जीत. तेरे बिना ये जिंदगी मेरी, तेरे बिना ये जिंदगी मेरी बेरौनक में सूरत है, यहोवा मुझे तेरी जरूरत है, यहोवा
तुझा सारे जमाने जिंदा तुझा पूरा झूठी मूरत है यहोवा मुझे तेरी जरूरत है यहोवा मुझे तेरी जरूरत है आसमान तूने बनाया समुंदर की हद गहराई आसमान तूने बनाया समुंदर की हद गहराई चरिंद परिंद पहाड़ नदियाँ और फूलों से धरती सजाई चरिंद परिंद पहाड़ नदियाँ और फूलों से धरती सजाई कायनात इतनी सुंदर बनाई कायनात इतनी सुंदर बनाई तू खुद कितना खूबसूरत है यहोवा तेरी जरूरत है यहोवा मुझे तेरी जरूरत है प्यार तू करता इतना प्यार तू करता इतना अपने हाथों पे खुदी मेरी सूरत है यहोवा मुझे तेरी जरूरत है यहोवा मुझे तेरी जरूरत है मुझे तेरी हालेलुया हालेलुया खरोखर आम्हाला देवाची गरज आहे देवाच्या लोकांना आणि आम्ही आमचं जीवन केवळ त्या देवाची दया आमच्यावर आहे करुणा आहे त्याचमुळे आम्ही आज या जिवंताच्या भूमीवर जिवंत आहोत कुठल्याही प्रकारचा आजार आम्हाला शिवत नाही कारण परमेश्वराने जे वचन आम्हाला दिलेलं आहे ते सार्वकालिक वचन आहे ते सिद्धीस नेणारं असं वचन आहे आणि देव कधी नाबाडी करत नाही हालेलुया तो बोलला परंतु आमचं काम आहे त्या देवाला आम्ही धन्यवाद दिला पाहिजे आम्ही त्याला विसरता कामा नाही देवाच्या लोकांना म्हणून आज जी दया त्याने आमच्यावर केलेली आहे त्या दयेबद्दल देवाला धन्यवाद देऊया आणि गीत गाऊया येशू तेरी दया से मैं जीवन जीता हूं हे गीत गाऊन परमेश्वराची स्तुती आपण आराधना करूया यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद हाथ उंच करून देवाला धन्यवाद देऊया धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद 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 यीशु तेरा धन्यवाद फूलों में रंग तूने डाला पंछी को गाना तूने सिखाया सागर से गहरा प्यार तेरा आसमानों से तू है ऊंचा धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद गाऊया सर्व यीशु तेरा धन्यवाद भोजन से तृप्त करता तन को मेरे कपड़ों से ढकता मेरे सारे दुख दर्द को नृत्य में बदल देता भोजन से तृप्त करता तन को मेरे कपड़ों से ढकता
मेरे सारे दुख दर्द को नृत्य में बदल देता। धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद 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 राजा तेरा धन्यवाद 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 यीशु तेरा धन्यवाद। तू है यहोवा शालोम शांति देने वाला। तू है यहोवा निस्सी जय हरदम देने वाला। तू है यहोवा शालोम शांति देने वाला। तू है यहोवा निस्सी जय हरदम देने वाला। धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद 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 यीशु तेरा धन्यवाद। यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ। यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ। यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ। यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ। धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद 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 राजा तेरा धन्यवाद 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 पिता तेरा धन्यवाद 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 यीशु तेरा धन्यवाद 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 राजा तेरा धन्यवाद। एवढेच आपण आपले नेत्र बंद करूया आणि काही वेळ त्या परमेश्वराला स्तुतीचा यज्ञ आपल्या ओठाचं फळ आपण अर्पण करूया. हालेलुया लॉर्ड. थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड. वर्शिप यू लॉर्ड इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया राबा सिखांदा राबा सिहाराला राबा सिना बखाराला राबा शंदा राबा सेखोंदो गोखोरीला राबा सागा बाबा राबा. वर्शिप यू लॉर्ड इन द नेम ऑफ जीसस. परमेश्वर आम्ही तुला धन्यवाद देतो कारण तू राजांचा राजा प्रभूंचा प्रभू सर्वव्यापी सर्वशक्तिमान सामर्थ्याने भरलेला देव मंद हृदयचा सागर शांतीचा राजा तुझी दया सनातन आहे. तू युगायुगचा राजा आहे. पृथ्वी उत्पन्न झाली त्या पुरुषा तू परमेश्वर आहे प्रभू. त्या तुला आम्ही धन्यवाद देतो प्रभू देवा. त्या तुझा आम्ही उपकार स्मरण करतो परमेश्वर पिता. हो तुझा जय जयकार करतो परमेश्वर पिता कारण परमेश्वरा तू सामर्थ्याने भरलेला तू देव आहेस आणि परमेश्वर पिता तू युगायुगचा राजा आहेस प्रभू देवा. वर आकाशात आणि खाली पृथ्वीवर तुझ्या समान कोणी नाही परमेश्वर पिता. हो प्रभू देवा खरोखर त्या तुला आम्ही शरण येतो परमेश्वर पिता. त्या तुला धन्यवाद देतो प्रभू परमेश्वर पिता. हालेलुया लॉर्ड. थँक यू जीसस. हालेलुया लॉर्ड. थँक यू जीसस. हालेलुया लॉर्ड. हो देवासाठी आपलं मुख उघडा. हालेलुया हालेलुया. देवासाठी आपलं मुख उघडा की त्या देवाने आजपर्यंत आम्हाला सांभाळलेला आहे. सर्व रोगराईमध्ये सर्व परिस्थितीमध्ये तो आमच्या बरोबर आहे. हालेलुया. आणि खरोखर त्याच्यासारखा कोणी नाही. हालेलुया. थँक यू जीसस. हालेलुया. तुमसा कोई नहीं तुमसा कहीं नहीं अब है पूरा यकीन तुमसा कोई नहीं. सर्व मिळून गाऊया. तुमसा कोई नहीं तुमसा कहीं नहीं अब है पूरा
यकीन तुमसा कोई नहीं। यीशु मसीह हो महिमा तेरी गाए आसमान गाए जमीन। तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं। अब है पूरा यकीन तुमसा कोई नहीं। अंधेरों में तू रोशनी है, तू ही मंजिल तू रास्ता भी है। तू है जहाँ न कुछ कमी है, तेरा ही नाम जिंदगी है। अंधेरों में तू रोशनी है, तू ही मंजिल तू रास्ता भी है। तू है जहाँ न कुछ कमी है, तेरा ही नाम जिंदगी। हालेलुया हालेलुया। सर्व गाऊया हालेलुया हालेलुया। तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं। अब है पूरा यकीन तुमसा कोई नहीं। होय प्रभू देवा, तुझ्या समान कोणी देव नाही, तुझा सारखा कोणी देव नाही प्रभू। पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने, पूर्ण अंतःकरणाने प्रभू देवा मी तुझ्यावर विश्वास टाकतो प्रभू। प्रभू देवा, आज तू आमच्या जीवनात तू कार्य कर प्रभू। आज परमेश्वर पिता तू आमची भेट तू घे प्रभू देवा। तुझ्या वचनाकरवी तू आमच्याशी बोल प्रभू। तुझ्या दासाला तू स्पर्श कर प्रभू, त्यांच्या मुखाला स्पर्श कर आणि येणारं प्रत्येक वचन आज आमच्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरवू दे प्रभू। परमेश्वर पिता, सर्व वचन हिरावून गेलेल्या दुरात्म्यांना आम्ही दटावतो येशूच्या नावात, निघून जाईल येशूच्या नावात प्रभू। प्रभू तुझी पवित्र उपस्थिती या ठिकाणी होती। जे प्रभू देवा आम्हाला पाहत आहे प्रभू देवा, या ठिकाणी जे बसले प्रभू, त्या प्रत्येकाच्या अंतःकरणातील विचार तू जाणणारा देव आहेस प्रभू। कोण कुठल्या समस्येत आहे आम्हाला ठाऊक नाही प्रभू देवा, परंतु आज तुझ्या वचनाकरवी तू आमची भेट तू घे प्रभू। तुझं वचन मोठ्या सामर्थ्याने येऊ दे परमेश्वर पिता, आणि त्याद्वारे तुझं गौरव ही संपूर्ण भक्ती आम्ही तुझ्या पवित्र हातात देतो। आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र हातात पडत येशू ख्रिस्त आमचा उद्धारक याच्याद्वारे छोटीशी प्रार्थना विनंतीसह केली म्हणून तू ऐक। हालेलुया हालेलुया। परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया की खरोखर देवाने आम्हाला गायनाद्वारे आणि स्तवनाद्वारे आशीर्वादित केलेला आहे। आणि यावेळेस आपण एक स्तोत्र वाचणार आहोत। स्तोत्र संहितेचा 100 अध्याय आपण यावेळेस काढूया आणि त्याद्वारे परमेश्वराचा आपण गौरव करूया। आणि आपल्यामध्ये आहेत पास्टर संजय गायकवाड, त्यावेळेस पुढे येतील आणि स्तोत्र 100 वाचतील। विनंती करतो पुढे येतील।
ह्यावेळेस आपण स्तोत्र संहिता याचा 100वा अध्याय वाचूया आणि देवाचं गौरव करूया. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गायन करीत त्याच पुढे या. परमेश्वर हाच देव आहे असे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले. आम्ही त्याचेच आहो. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहो. त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारा स्तवर करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा. त्याच्या नावाचा धन्यवाद करा. कारण परमेश्वर चांगला आहे. त्याची दया युगानुयुग आणि त्याची सत्यता पिढ्या पिढ्या टिकते. आपण वाचलेले वचन परमेश्वर आशीर्वाद करा. त्यावेळेस आपण वचनाकडे जाणार आहोत आणि त्यावेळेस विनंती करतो पास्टर विल्सन गायकवाड पुढे येतील आणि वचनासाठी प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करू. आकाश आणि पृथ्वीचे निर्माण करते प्रभू परमेश्वर बाप्पा, तुझ्या नावाला धन्यवाद. प्रभू, झालेली स्तुती आराधना तू आशीर्वादित केलं. होणारं वचन देखील तू आशीर्वादित कर. बोलणाऱ्या दासाला तू स्पर्श कर. पवित्र आत्मा तू उत्तम सहायक आहे. तू तिसरा काय बरं तू पेराकलीत आहे. तू मार्गदर्शन करणार आहे. मनुष्य फक्त माध्यम आहे प्रभू. वचन आहे तुझ्याकडून. प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य, पूर्ण संदेश प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादित कर. तू फक्त आम्ही ऐकू नये तर त्याप्रमाणे कृती आचरण करण्यास सहाय्य कर. परत एकदा मागतो राष्ट्र ताराचे यांना पवित्र आत्मा तू स्पर्श कर. ही नम्र विनंती येशूच्या नावाने केली म्हणतो आहे. आमेन. त्यावेळेस मी विनंती करतो पास्टर चक्रनारायण यावेळेस पुढे येतील आणि परमेश्वराच्या वचनातून आपल्याला चालवतील. येत असताना त्यांचा आणि देवाचा आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. देवाची स्तुती असो. देवाला मी धन्यवाद देतो. देवाचे मी आभार मानतो. पुन्हा एकदा आजचा प्रभुवार परमेश्वराने आपल्या सर्वांना दाखवला आणि त्याची सेवा करण्याची, त्याची उपासना करण्याची संधी परमेश्वराने आपल्या सर्वांना दिली. याबद्दल मी परमेश्वराला धन्यवाद देतो. प्रियांनो, जगातील परिस्थिती अस्थिर अशी आहे. आज जग एका महासंकटाचा सामना करत आहे. परंतु अशा अस्थिर परिस्थितीमध्ये, कठीण काळामध्ये प्रियांनो, देव आपल्या बरोबर आहे आणि देव अद्भुत रीतीने आपल्या सर्वांची काळजी घेत आहे. आपल्या गरजा पुरवत आहे. आपलं बाहेर जाणं येणं तो सुरक्षित करत आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, हा आठवड्याचा पहिला दिवस देवाचे लोक देवाच्या मंदिरात येतात आणि त्या देवाच्या दयेचं, कृपेचं स्मरण करून त्याची उपासना करतात, त्याला धन्यवाद देतात. आणि म्हणून प्रियांनो, आज आपण सर्वजण त्याची उपासना करण्यासाठी, त्याचं गौरव करण्यासाठी, त्याचे आभार मानण्यासाठी आपण सर्वजण आज या मंदिरामध्ये आलो आहोत. आज एक विशेष असा संदेश देवाच्या वचनातून आपण ऐकणार आहोत. माझा आजचा विषय आहे, आपण देवाची सेवा कशी करावी आणि देव आपली सेवा कशी आशीर्वादित करतो. देवाच्या वचनाकडे जाण्यापूर्वी आपलं लक्ष त्या देवाकडे आपण लावूया आणि देवाकडे आपण मागूया की देवा, आज तुझ्या वचनाद्वारे आम्हा सर्वांची तू भेट घे. देव आपल्याशी बोलतो प्रियांनो, त्याला आपल्याशी बोलू द्या. आणि म्हणून प्रियांनो, देवाचं वचन आम्हाला सांगत असतं,
ज्याला कान आहे तो ऐको. होय प्रियांनो, कान तर आपल्या सर्वांना आहे, परंतु आपले आध्यात्मिक कान आपण उघडे ठेवले पाहिजे आणि देवाला आपण म्हटलं पाहिजे, देवा तुझ्या वचनाद्वारे आमची भेट घे, आमच्याशी तू बोल. देव बोलतो प्रियांनो. देव जशी आपली प्रार्थना ऐकतो तसंच देव आपल्याशी बोलतो देखील. तर देवाला विनंती करा, देवा आज तुझ्या वचनाद्वारे आम्हाशी बोल आणि आमचं जीवन आज बदलून टाक. तुझी इच्छा आम्हाला तू प्रकट कर. प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आज आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र पायाजवळ आलो आहोत. तुझी उपासना करत असताना आम्ही जाणीव ठेवतो प्रभू की तुझ्या पवित्र वचनाप्रमाणे जे ते दोघे किंवा तिघे तुझ्या नावात एकत्र जमलेले आहेत त्यांच्यामध्ये तू उपस्थित आहे. तुझी सामर्थ्यशाली उपस्थिती या ठिकाणी आम्ही अनुभवत आहोत. आज परमेश्वरा, जे काही वचन आमच्याकडे येणार आहे ते वचन ऐकण्यासाठी आमच्या अंतःकरणाची तू तयारी कर आणि वचन समजणार अंतःकरण तू आम्हास दे प्रभू. ऐकणारे कान आणि समजणार हृदय तू आम्हास दे. आणि परमेश्वरा, सर्व प्रकारचं अडखळण आणणारे दुष्टात्मे, डिस्टर्बन्स करणारे सर्व दुष्टात्मे प्रभू येशूच्या नावात आम्ही धमकावतो, त्यांनी निघून जावं. आणि पवित्र आत्मा, आम्ही तुला पूर्णपणे स्वातंत्र्य देत आहोत. तुला पूर्णपणे या ठिकाणी आम्ही मोकळीक देत आहोत. आज तू आम्हा सर्वांची भेट घे आणि या उपासनेद्वारे तूच गौरविला जा, तूच उंचाविला जा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रार्थना केली आहे म्हणून तो ऐक. आमेन. मार्काचं शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 12 ते 16 वचन आपण वाचूया. मार्काचं शुभवर्तमान पवित्र शास्त्राच्या शुभवर्तमान आहे, त्याच्यामधील हे एक शुभवर्तमान आहे. मार्काचं शुभवर्तमान याचा 12वा अध्याय, क्षमा करा 14वा अध्याय आणि 12 ते 16 वचन आपण वाचूया. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शेवटल्या भोजनाची तयारी करण्यासाठी आपल्या शिष्यांना पाठवलेलं आहे आणि एक सेवा करावयास त्यांना सांगितलेलं आहे. शिष्यांनी कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा केली आज या वचनातून आपण पाहणार आहोत. ही सेवा आपल्यासाठी एक मार्गदर्शक सेवा आहे. आपल्या सेवेमध्ये शिष्य यशस्वी झाले, उत्तम प्रकारे सेवा केली, आशीर्वादित सेवा केली. एक छोटीशी सेवा प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना दिलेली आहे. आपण पाहूया प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना कोणत्या प्रकारची सेवा दिलेली आहे. मार्काचं शुभवर्तमान 14वा अध्याय 12 पासून तर 16 पर्यंत. बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञ पशु मारित असत. नीट ऐका. बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञ पशु मारित असत. त्या दिवशी त्याचे शिष्य त्याला म्हणाले, पहा, शिष्य स्वतःहून त्याला म्हणाले, आपण वल्हांडणाचे भोजन करावे म्हणून आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे. आपण वल्हांडणाचे भोजन करावे म्हणून आपण कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे. मग त्याने आपल्या शिष्यातील दोघास पाठविताना सांगितले, नगरात जा, म्हणजे कोणी एक मनुष्य पाण्याचे मडके घेऊन जाताना तुम्हास भेटेल. त्याच्या मागून जा. तो आत जाईल, तेथल्या घरदाण्याला असे सांगा, गुरु म्हणतो, मी आपल्या शिष्यासह
वलांडनाचे भोजन करावे अशी माझी उतरवयाची जागा कोठे आहे. मग तो स्वतः सजविलेली तयार केलेली एक मोठी माडी तुम्हास दाखवी. तेथे आपल्यासाठी तयारी करा. मग त्याचे शिष्य निघून नगरात गेले. तेव्हा त्याने सांगितल्याप्रमाणेच त्यास आढळले आणि त्यांनी वलांडनाची तयारी केली. वलांडनाची तयारी करण्याची एक सेवा, एक जबाबदारी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यावर सोपवलेली आहे. सेवा प्रियांनो ही केव्हा आशीर्वादित होती? ज्यावेळेस ती सेवा आपण देतो. आणि शिष्यानी एक चांगली सेवा आपल्या गुरुला प्रभू येशू ख्रिस्ताला या ठिकाणी दिलेली आहे. सेवा आपण प्रभू येशू ख्रिस्ताला दिली पाहिजे. होय, प्रभू येशू ख्रिस्त हा आपला खरा गुरु आहे, स्वामी आहे, प्रभू आहे, ज्याने आपल्याला बोलावलं आहे, ज्याने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. त्या स्वामीची सेवा आपण केली पाहिजे, त्याला सेवा आपण दिली पाहिजे. यासाठी प्रियांनो त्याने आपल्याला, तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. बऱ्याच भावांना, बऱ्याच लोकांना सेवा करून घ्यायला आवडते, सेवा करून घ्यायला आवडते. परंतु प्रियांनो आपण सेवा दिली पाहिजे. ती पण कोणाला? गुरूंचा गुरु, महागुरु प्रभू येशू ख्रिस्त, या स्वामीचा निर्माण करता जगद्गुरु प्रभू येशू ख्रिस्त, याला आपण सेवा दिली पाहिजे. त्यासाठीच त्याने आपल्याला बोलावलेलं आहे, त्यासाठीच त्याने आपली निवड केलेली आहे, त्यासाठीच त्याने आमचा उद्धार केलेला आहे, आपलं तारण केलेलं आहे. तुम्हाला माहित आहे प्रियांनो, जर आपण सेवा देत नाही तर आपली वाढ होत नाही. इस्रायल राष्ट्र एका गोष्टीसाठी खूप प्रसिद्ध आहे. इस्रायल राष्ट्रामध्ये एक डेड सी आहे, मृत समुद्र. आणि या मृत समुद्राचं एक वैशिष्ट्य आहे की ह्या मृत समुद्रामध्ये पाण्याचा प्रवाह येतो, पाण्याचा प्रवाह येतो, परंतु या मृत समुद्राला आउटलेट नसल्यामुळं, हा बाहेर वाहून जात नसल्यामुळं, प्रियांनो या मृत समुद्रामध्ये जर तुम्ही, असे अनेक लोक आहेत की या समुद्रामध्ये ते तरंगतात, अक्षरशः त्यांना पोहण्याची पण गरज वाटत नाही, तरंगतात या मृत समुद्रामध्ये. या मृत समुद्रामध्ये तुम्हाला कोणताही मासे किंवा कोणतीही वनस्पती तुम्हाला आढळणार नाही, कारण या मृत समुद्रामध्ये पाणी फार खारट आहे. फार खारट असं या मृत समुद्रातलं पाणी असल्यामुळं, आणि हे वाहून जात नाही, याला आउटलेट नाही, त्याच्यामुळं कसल्याही प्रकारची वनस्पती त्या ठिकाणी येत नाही, कसल्याही प्रकारचा जीवजंतू या समुद्रामध्ये पाहायला मिळत नाही, कारण या समुद्राला आउटलेट नाही. प्रियांनो आपलं जीवन पण, प्रियांनो बऱ्याच वेळेस आपण देवाच्या मंदिरात येतो, देवाची भक्ती करतो, देवाचं वचन ऐकतो, देवाविषयी पुष्कळ गोष्टी आपण ऐकतो, समजून घेतो, परंतु त्याप्रमाणे आपण कृती करत नाही. म्हणजे आपण, आपल्याला जे मिळतं ना ते आपण दिलं पाहिजे, ते आपण शेअर केलं पाहिजे, ते आपण वाटलं पाहिजे प्रियांनो. मग आपली सेवा वाढते, आपलं आध्यात्मिक जीवन समृद्ध होत जातं आणि देव आपल्याला त्याच्या उद्देशाकरिता उपयोगात आणत असतो. त्या मृत समुद्रासारखं अनेक ख्रिस्ती बांधवांचं आध्यात्मिक जीवन झालेलं आहे. ते सेवा मिळवतात पण सेवा देत नाही. देवाची इच्छा आहे की आपण सेवा द्यावी. हालेलुया. देवाचं वचन आम्हाला सांगतं
देवाचं वचन आम्हाला सांगतं की मार्काचं शुभवर्तमान 10वा अध्याय 45व्या वचनामध्ये, मार्काचं शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 45व्या वचनामध्ये आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयी काय म्हटलेलं आहे पहा. हा सेवा घ्यावयास नाही. पहा, कारण मनुष्याचा पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त सेवा घ्यावयास नाही तर सेवा करावयास. कशासाठी आला? सेवा घ्यावयास नाही तर सेवा करावयास व बहुतांच्या खंडणीस्तव आपला जीव द्यावयास आला. प्रभू येशू ख्रिस्त हा सेवा करून घ्यावयास आला नाही तर बहुतांच्या खंडणीस्तव आपला जीव द्यावयास आला. त्याने अशी सेवा केली की प्रियानो, अखिल मानव जातीच्या पातकासाठी आपला प्राण त्याने वधस्तंभावर दिला आणि अखिल मानव जातीच्या पातकासाठी आणि त्यांच्या उद्धारासाठी प्रियांनो आपल्या रक्ताचं प्रायश्चित त्याने त्या वधस्तंभावर केलं. आपल्या रक्ताचं मोल त्याने दिलं. अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने मानव जातीची सेवा केली. प्रियांनो, आता ही आपली जबाबदारी आहे की तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा केली पाहिजे, त्याला सेवा दिली पाहिजे. आणि त्याची सेवा जर आपण दिली तर प्रियांनो त्याच्यामध्ये आपली वाढ होईल आणि त्याच्या गौरवासाठी तो आपल्याला उपयोगात आणेल. आज आपण पाहूया की या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्याने कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा केलेली आहे किंवा प्रभू येशू ख्रिस्ताला आपली सेवा दिलेली आहे. एक चांगलं मॉडेल आहे जे पवित्र शास्त्रामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं. या ठिकाणी एक साधीशी घटना आहे आणि एक जबाबदारी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना दिलेली आहे, परंतु त्यामध्ये देखील पुष्कळशी रहस्य, पुष्कळशे आशीर्वाद या सेवेमध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. या ठिकाणी आपण पाहतो की ज्या शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने एका कामगिरीसाठी पाठवलेला आहे ते शिष्य प्रभूच्या सेवेसाठी इच्छुक असलेले या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं. वचन 12 मध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. वचन 12 14वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी वलांडनाचा यज्ञ पशु मारित असत. त्या दिवशी त्याचे शिष्य त्याला म्हणाले, आपण वलांडनाचे भोजन करावे म्हणून आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे. या ठिकाणी शिष्य स्वतःहून प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेले आहेत आणि त्याला म्हणत आहेत, आपण वरांगणाचे भोजन करावे आणि आम्ही कोठे जाऊन तयारी करावे अशी आपली इच्छा आहे. या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं या सर्व शिष्यांची विलिंगनेस, इच्छा या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे. हे सर्व शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करण्यासाठी तत्पर आहेत असं या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं. ते इच्छुक आहेत असं या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे. प्रियांनो, आणि ही फार महत्वाची गोष्ट या ठिकाणी परमेश्वर आपल्याला दाखवत आहे. होय, देवाने तुमचा उद्धार केला, देवाने तुमचं तारण केलं, देवाने तुमच्या जीवनात कार्य केलं, देवाने तुमची भेट घेतली. आता तुम्हाला त्याची सेवा करायची आहे, परंतु त्यासाठी इच्छा असली पाहिजे. प्रियांनो, इच्छा असलेल्या व्यक्तीला देव उपयोगात आणतो. या शिष्यांना देवाने उपयोगात आणलेला आहे. तुमच्या इच्छेच्या विरुद्ध देव तुम्हाला कधीही उपयोगात आणू शकत नाही. त्यासाठी तुमची विलिंगनेस असली पाहिजे. प्रियांनो, ज्यावेळेस मी देवाच्या सेवेला सुरुवात केली होती 1992, 93, 94 चा हा काळ आहे आणि या सेवेमध्ये मी रोज परमेश्वराला विचारायचो, परमेश्वरा, आज मी कोणत्या गावामध्ये, कोणत्या भागामध्ये, कोणत्या खेड्यामध्ये, कोणत्या बाजारामध्ये जावं आणि तुझ्या वचनाची सेवा करावी असं मी परमेश्वराला विचारायचो. आणि परमेश्वर मला अमुक एखादं गाव दाखवायचा, अमुक एखादा बाजार दाखवायचा आणि मग मी माझ्या गळ्यामध्ये एक बॅग अडकायचो, त्याच्यामध्ये बायबल टाकायचो, त्याच्यामध्ये एक झांज ठेवायचो
करायचो आणि मग मी त्या ठिकाणी चालत चालत त्या ठिकाणी मग मी सेवेला निघायचो. त्यावेळेस माझ्याकडे फक्त सायकल असायची, वाहन त्यावेळेस माझ्याजवळ नव्हतं प्रियांनो. आणि मग मी प्रभू मला दाखवायचा, अमुक अमुक एखाद्या गावामध्ये जा किंवा अमुक अमुक एखाद्या बाजारामध्ये जा. तर त्यावेळेस मी मिळेल त्या साधनाचा उपयोग करून त्या गावामध्ये पोहोचायचो. विशेष करून एखाद्या वेळेस मला ट्रॅक्टर मिळायचा, त्या ट्रॅक्टर मधून मी प्रवास करायचो. एखाद्या वेळेस मला त्या ट्रक मधून प्रवास करावा लागायचा. त्यावेळेसचा काळ हा अतिशय वाहनं फार कमी असायचे रस्त्यावर, बसेस एवढ्या नव्हत्या, जाण्यासाठी रिक्षा किंवा वेगवेगळी वाहने उपलब्ध नव्हती. तुम्हाला जायचं तर तुम्हाला दुसऱ्या एखाद्या वाहनावर अवलंबून राहावं लागायचं. अशा प्रकारे प्रियांनो मी एक अर्धा तास एक तास एखाद्या हायवेवर उभं राहायचो आणि त्याच्यानंतर मग देव माझी व्यवस्था करायचा, त्या गावामध्ये मला घेऊन जायचा. त्या गावामध्ये सेवा केल्यानंतर प्रियांनो ज्यावेळेस देवाच्या इच्छेने माझी विलिंगनेस मी दाखवायचो, त्यावेळेस पुढचं सगळं जबाबदारी देव उचलायचा आणि प्रियांनो अद्भुतरित्या देव मला उपयोगात आणायचा. ज्या गावामध्ये जाईल ते गाव परमेश्वर आशीर्वादित करायचा. ज्या बाजारात मी उभं राहून प्रीचिंग करायचो तो बाजार परमेश्वर आशीर्वादित करायचा. अनेक लोक त्या ठिकाणी प्रार्थनेसाठी जमायचे आणि अनेक लोकांच्या तारणासाठी, अनेक लोकांच्या आरोग्यासाठी, अनेक लोकांच्या आशीर्वादासाठी देव त्या काळामध्ये मला उपयोगात आणायचा. मला आठवड्यात ते दिवस फार आनंदाचे असायचे आणि घरी परतायला काही वेळेस मला रात्री 11, रात्री 12, काही वेळेस 1 देखील वाजायचा. परंतु प्रियांनो मला खूप आनंद मिळायचा, खूप शांती मिळायची, खूप समाधान मिळायचं. आणि प्रियांनो ही विलिंगनेस दाखवल्यामुळं पुढे देवाने माझी सेवा वाढवली आणि मला आज आपल्याकडे उभं केलेलं आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज देवाने मला त्याच्या गौरवासाठी उपयोगात आणलेला आहे. अनेक सेवक तयार झाले, अनेक मंडळा स्थापन झाल्या आणि देवाच्या नावाचं गौरव प्रियांनो झालेला आहे. हे कशासाठी झालेलं? आपली विलिंगनेस. तुम्हाला देवाची सेवा करायची, परंतु त्यासाठी जर तुमची इच्छा नसेल, विलिंगनेस नसेल, फक्त जर तुम्ही देवाचं वचन ऐकत असाल आणि मंदिरातून बाहेर तुम्ही जात असाल किंवा तुम्ही फक्त देवाला कमिटमेंट करत असाल आणि नंतर विसरून जात असाल, तर प्रियांनो देव तुम्हाला कधी उपयोगात आणणार नाही. या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं की या ठिकाणी एक विलिंगनेस, शिष्यांची इच्छा आपल्याला पाहावयास मिळत आहे. ते देवाची सेवा करण्यासाठी, आपल्या प्रभूची, आपल्या गुरुची, आपल्या स्वामीची सेवा करण्यासाठी ते इच्छुक आहेत. ते स्वतः येशू ख्रिस्ताकडे आलेले आहेत आणि विचारत आहेत, गुरुजी आम्ही कोठे जाऊन वलंडन सणाची तयारी करावी अशी तुमची इच्छा आहे. आम्ही कोठे जावं सांगा आम्हाला, आम्ही जाण्यास तयार आहोत. ही विलिंगनेस फार महत्वाची ही प्रियांनो. परंतु बऱ्याच वेळेस प्रियांनो ही विलिंगनेस अनेकांच्या जीवनामध्ये पाहायला मिळत नाही. होय, पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं, प्रेषितांची कृत्ये याच्या 9व्या अध्यायामध्ये हनन्याविषयी पाहायला मिळतं. देवाने हनन्याला सांगितलं की तू काय कर. आपण वाचूया प्रेषितांची कृत्य याच्या 9व्या अध्यायामध्ये. प्रभू दृष्टांतात हनन्याला म्हणाला, उठ, नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहूदाच्या घरी तास्कर शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर, कारण पहा तो प्रार्थना करीत आहे. हे पहा या ठिकाणी हनन्याविषयी आपल्याला पाहायला मिळतं की हनन्या हा देवाच्या इच्छेसाठी तत्पर होता, देवाच्या सेवेसाठी तत्पर होता. आणि मी ऍप्रिशिएट करतो या हनन्याला की त्याला माहित होतं हनन्याला की ज्याच्या घरी मला प्रभू पाठवत आहे हा व्यक्ती कसा आहे आणि या व्यक्तीने किती विश्वासणाऱ्यांचा छळ केलेला आहे, किती विश्वासणाऱ्यांना टॉर्चर केलेला आहे. आणि प्रभू याला सांगत आहे की तू उठ आणि काय कर, त्या यहूदाच्या घरी तास्कर सौल नावाच्या मनुष्याचा शोध कर. जा या व्यक्तीचा तू शोध कर.
नीट नावाच्या रस्त्यावर जा, त्याला डायरेक्शन देत आहे. आणि आपण पाहतो हा हनन्या ज्या वेळेस गेला तर प्रियानो अद्भुतरित्या देवाने त्याला उपयोगात आणलेला आहे. एका रोमन व्यक्तीचा उद्धार करण्यासाठी आणि त्याला सूचना करण्यासाठी, त्याला शिक्षण देण्यासाठी, त्याच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी देवाने हनन्याची निवड केली. आणि हनन्या तत्पर होता प्रियांनो. तो गेला आणि त्याने तास्कर शौल याची सेवा केली. त्याने त्याच्यासाठी प्रार्थना केली. त्याने देवाचा निरोप त्याला सांगितला. त्याने देवाचा संदेश त्याला दिला. आणि त्यानंतर शौलाचं जीवन बदलून गेलं. हालेलुया. विलिंगनेस. देव तुम्हाला उपयोगात आणेल. तुमचं शिक्षण काय असू द्या, तुमचं वय काय असू द्या, तुमच्या जीवनात किती समस्या असू द्या, परंतु प्रियांनो प्रभूला सेवा द्यायची आहे तर त्यासाठी तुमची विलिंगनेस असली पाहिजे. त्या यशया संदेशासारखं तुम्ही म्हटलं पाहिजे. देवाने प्रभूने विचारलं मी कोणाला पाठवू. त्यावेळेस यशया संदेष्टा देवाच्या अंगणात उभा आहे, देवाच्या समोर उभा आहे आणि तो म्हणत आहे, हे प्रभू मला पाठव, मी जाईल. होय, ही विलिंगनेस असली तर देव तुम्हाला नक्की उपयोगात आणेल. आणि प्रियांनो या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळतं देवाने या शिष्यांना उपयोगात आणलेलं आहे. हीच एक कसोटी आहे. देवाची सेवा करणाऱ्या, देवाला सेवा देणाऱ्या लोकांची ही कसोटी आहे की त्यांची विलिंगनेस देव पाहत असतो. होय, लुकाचे शुभवर्तमान 9वा अध्याय आणि 57 ते 62 वचनामध्ये एक घटना दिलेली आहे. एक घटना, एक उदाहरण सांगितलेलं आहे. योहानाचं क्षमा करा, लुकाचं शुभवर्तमान याच्या 9व्या अध्यायामध्ये आपण पाहूया. लुकाचं शुभवर्तमान याच्या 9वा अध्याय आणि 57 ते 62 वचनामध्ये शिष्य होऊ इच्छिणाऱ्यांची कसोटी म्हणजे काय कंडिशन आहे, विलिंगनेस किती महत्वाची आहे या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं. आणि या ठिकाणी तो म्हणतो की त्याने दुसऱ्या एकाला म्हटले माझ्या मागे ये. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त एखाद्याला बोलवतो त्यावेळेस तुम्ही तत्काळ त्याच्या मागे गेलं पाहिजे. ज्यावेळेस ती संधी फार महत्वाची असते, ती तुम्ही गमावली ना कदाचित तुमच्या आयुष्यात पुन्हा ती संधी मिळणार नाही. आणि या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, एकाला म्हणतो माझ्या मागे, परंतु तो म्हणतो प्रभूजी पहिल्याने मला माझ्या बापाला पुरावयात जाऊ द्या. ओके, तो त्याला म्हणाला मेलेल्यांना आपल्या मेलेल्यास पुरू दे, तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर. पुढे तो म्हणतो प्रभूजी, त्यावर आणखीन एक प्रभूजी मी आपल्या मागे येईन. आणखीन एक जण येतो येशू ख्रिस्ताकडे आणि म्हणतो प्रभूजी मी आपल्या मागे येईन, परंतु पहिल्याने मला माझ्या घरातील मंडळीचा निरोप घेऊ द्या. येशू त्याला म्हणतो जो कोणी नांगराला हात घातल्यावर माग पाहतो तो माझ्या उपयोगाचा नाही. नांगराला हात घातल्यावर माग पाहणारे लोक, कारण सांगणारे लोक, टाळाटाळ करणारे लोक प्रियांनो देवाच्या कामाचे नसतात. देव त्यांना उपयोगात आणत नाही. तुमची विलिंगनेस, अंतःकरणातील तीव्र इच्छा पाहतो. तुम्हाला प्रभूसाठी काहीतरी करायचं असेल ना, तुमची इच्छा ठेवा प्रियांनो, मग देव तुमची इच्छा असेल तर मार्ग निघतात, सापडतात. इच्छा असेल तर देव तुमचं अंतःकरण पाहतो आणि तुम्हाला उपयोगात देखील आणतो. देवाचं वचन आम्हाला सांगतं, गलतीकारस पत्र 6वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं. तो म्हणतो योग्य ते करावयाचा आपल्याला कधीच कंटाळा येऊ देऊ नका. करत राहा, देवाची सेवा देत राहा, देवाचं काम करत राहा. त्याचा कंटाळा तुम्हाला येऊ देऊ नका. कारण आपण न खचलो तर यथा काळी आपल्या पदरी पीक पडेल. जर आपण न खचता काम केलं, न थकता काम केलं तर एक दिवस निश्चितच असा तुमच्या जीवनातील तुमच्या हातामध्ये पीक पडेल.
हालेलुया. विलिंगनेस देव पाहत असतो प्रियांनो. आणि एक करी 15:58 मध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं, प्रभूमध्ये जर तुम्ही त्याची सेवा केली, त्याला सेवा दिली, त्याच्यासाठी एखाद्याला देवाचं वचन शेअर सांगितलं, जर एखाद्यासाठी प्रार्थना केली, एखाद्याला तुम्ही गायडन्स केलं, एखाद्याला देवाच्या मंदिरात आणलं, एखाद्याला चांगल्या गोष्टी देवाच्या वचनातून तुम्ही शेअर केल्या, तर देवाचं वचन आम्हाला सांगतं, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही. हालेलुया. प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही. दुसरी महत्वाची गोष्ट प्रियांनो, देवाची सेवा करणारे हे जे शिष्य होते, या शिष्यांजवळ एक उद्देश देवाने दिलेला आहे, पर्पस दिलेला आहे. आणि उद्देशाशिवाय सेवा होऊ शकत नाही. तुमचा उद्देश काय आहे? कोणत्या पर्पस साठी तुम्ही काम करत आहात? तुमच्याजवळ चांगला उद्देश असला पाहिजे. काही लोकांचे उद्देश चुकीचे असतात. काही लोकांचे उद्देश आपले पोट भरण्याचा असतात. काही लोकांचा उद्देश वेगवेगळ्या प्रकारचे उद्देश अनेक लोकांचे असतात. परंतु प्रियांनो, तुमचा उद्देश काय आहे हे देवासाठी फार महत्वाचं आहे. या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं वचन 12 मध्ये, लुकाचं शुभवर्तमान, मार्काचं शुभवर्तमान 14वा अध्याय आणि 12वा मध्ये, वचन 12 मध्ये उद्देश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. वलांडनाचा यज्ञ पशु मारित असता त्या दिवशी शिष्य त्याला म्हणाले, वलांडनाचे भोजन करावे म्हणून आपण कोठे तयार करावे. हा एक उद्देश आहे. वलांडनाचं भोजन त्यांना करायचं आहे, त्यांना एकत्र यायचं आहे. आणि कदाचित प्रियांनो, कदाचित पहा, काही गोष्टी अशा असतात त्या शिष्यांना माहित नसेल की हे कदाचित त्यांच्या प्रभू, आपल्या स्वामी बरोबर, आपल्या गुरुजी बरोबर, आपल्या प्रभू बरोबर हे शेवटलं भोजन असणार आहे. त्यांना याची काहीच कल्पना नव्हती. परंतु त्यांच्याजवळ एक उद्देश होता, त्यांना वलांडनाच्या भोजनाची तयारी करायची आहे. पर्पस असला पाहिजे प्रियांनो. ख्रिस्ताचा पर्पस काय होता? या जगात येण्याचा. या जगात अनेक थोर महापुरुष येऊन गेले, प्रत्येकाचे पर्पस वेगवेगळे होते. परंतु ख्रिस्ताचा पर्पस काय होता? इट वॉज व्हेरी मच इनकरेजिंग फॉर अस. इट वॉज टचिंग टू माय सोल अँड हार्ट. त्यावेळेस मी वाचलं, खरोखर प्रियांनो, जगात अनेक थोर पुरुष आले, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्याविषयी असं म्हटलेलं आहे, कारण मनुष्याचा पुत्र, लुकाचं शुभवर्तमान 19वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये आपल्या या स्वामीचा, आपल्या प्रभूचा या जगामध्ये येण्याचा आणि सेवा करण्याचा उद्देश या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो. आणि तो म्हणतो, मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास या जगात आला. कशासाठी आला? हरवलेले, या जगात जे हरवलेले आहेत, आपल्या पापात हरवलेले लोक, जे भटकलेले लोक आहेत, ज्यांचा नाश होत आहे आणि ज्यांच्या जीवनामध्ये सैतानाचं कार्य चालू आहे, जे बंधनामध्ये आहेत, जे शापामध्ये आहेत, जे पापामध्ये आहेत, जे या जगामध्ये हरवलेले आहेत, अशा लोकांना शोधण्यासाठी आणि अशा लोकांना तारण्यासाठी, त्यांचा उद्धार करण्यासाठी, त्यांना वाचवण्यासाठी या जगाचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला पाहिजे. त्याच्याजवळ उद्देश आहे. आपल्याजवळ पण प्रभूची सेवा करत असताना एक उद्देश असला पाहिजे की मी प्रभूसाठी आत्मे जिंकन, मी प्रभूसाठी मंडळीची स्थापना करेल, मी प्रभूसाठी अनेक लोक देवाच्या मंदिरात आणेल, मी प्रभूसाठी मी एखादा आत्मा जिंकन, मी एखाद्या व्यक्तीचा नाश होण्यापासून त्याला वाचवल, एखाद्या व्यक्ती जर चुकीच्या मार्गामध्ये जात आहे त्याला वाचवण्यासाठी. प्रियानो, जर तुम्ही देवाची सेवा करत असाल, तुमचा उद्देश देव सफल केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. या शिष्यांजवळ एक पर्पज आहे आणि त्या पर्पजमुळे ते उद्देशाने बाहेर पडलेले आहेत. आणि प्रियांनो, त्यांची सेवा पुढे आपल्याला पाहायला मिळते, सफल झालेली आहे. पवित्र शास्त्रात एक उदाहरण पाहायला मिळतं. एक शिमोन नावाचा जादूगार होता. त्याला देखील
त्याला देखील प्रभूची सेवा करायची होती. त्याने पाहिलं शिष्य प्रार्थना केल्यावर चमत्कार होता. रोगी, लुळे, लंगडे, आंधळे, पांगळे बरे होतात. आणि विशेष करून शिष्यांनी प्रार्थना केल्यावर पवित्र आत्म्याचं दान पण मिळतंय. तो पण आला शिष्यांकडे, शिमोन जादूगार, आणि तो पण म्हणला की मला पण हे घ्या, माझ्याजवळ जो पैका आहे तो घ्या तुम्ही, आणि मला पण ते दान द्या की ज्या लोकांच्या डोक्यावर मी हात ठेवून प्रार्थना करेल त्यांना पण पवित्र आत्मा मिळेल. म्हणजे त्याचा उद्देश काय होता माहितीये का, की मला काहीतरी ते दान मिळावं यासाठी की मी त्याचा काय करल, त्याचा मी व्यावसायिक कारणासाठी उपयोग करतो. बऱ्याच वेळेस प्रियांनो, काही लोक देवाच्या सेवेचा उपयोग व्यावसायिक कारणासाठी करतात. देवाची सेवा करतो याचं भान अनेकांना राहिलेलं नाही. देवाची सेवा करणं म्हणजे प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी असं लिहिलेलं आहे, मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, सेवा करावयास आणि अनेकांच्या पापासाठी आपला प्राण देण्यासाठी तो आलेला आहे. प्रियांनो, आम्ही किती नम्रतेने प्रभूची सेवा केली पाहिजे. आम्ही किती सेवकासारखं स्वतःला ठेवलं पाहिजे, आणि किती प्रियांनो लोकांची सेवा कशा प्रकारे करू, आणि कसे लोक वाचले जातील, कसं लोकांचा उद्धार होईल, कसं लोकांचं तारण होईल, याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. प्रियांनो, अनेक ह्या शिमोन जादूगारासारखे अनेक लोक आज पुढे येत आहेत आणि देवाकडून कृपादानाची अपेक्षा ते करत आहेत. प्रियांनो, चुकीच्या उद्देशाने प्रभूच्या सेवेमध्ये येऊ नका. चुकीच्या उद्देशाने प्रभूच्या मंडळीसाठी, प्रभूच्या कार्यासाठी किंवा प्रभूसाठी कोणतीही गोष्ट करू नका. रॉंग पर्पज जर तुमचा असेल तर तुमची सेवा कधीच आशीर्वादित होणार नाही. अनेक थोर पुरुष आले आणि गेले प्रियांनो, परंतु ज्यांचा उद्देश चांगला असतो ना, ते खडकावर बांधलेल्या घरासारखे टिकून राहतात. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो एक उद्देश या शिष्यांच्या जीवनात आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसरी गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की कॉलिंग फार महत्वाची आहे. देवाच्या सेवेसाठी कॉलिंग, तुमची इच्छा आहे, तुमच्याजवळ उद्देश आहे, परंतु कॉलिंग देखील पाहिजे. देवाची निवड पाहिजे. देवाचं एखाद्या गोष्टीसाठी जर तुम्हाला कॉलिंग असेल तर प्रियांनो, देव तुम्हाला यूज केल्याशिवाय राहणार नाही. कॉलिंग फार महत्वाचं आहे. या ठिकाणी सगळ्या शिष्यांची आपण पाहतो, सगळ्या शिष्यांची इच्छा होती प्रभूला सेवा द्यायची, परंतु फक्त दोघांना त्याने निवडलं. दोघांना त्यांनी सांगितलं विशेष कार्यासाठी. फक्त दोघा शिष्यांची ख्रिस्ताने निवड केली. लूक मध्ये आपल्याला पाहायला मिळतं हे दोन शिष्य कोण, तर त्याचे आवडते शिष्य पेत्र आणि योहान. आणि देव अशाच लोकांना बोलावतो की ते जे त्याच्याशी फेथफुल राहतात. आमेन. कोणाला देव बोलावतो? जे त्याच्याशी फेथफुल आहेत, विश्वासू आहे, अशाच लोकांना देव बोलावतो आणि उपयोगात आणतो. पेत्र आणि योहानाला ही महान सेवा, ही महान जबाबदारी प्रभूने दिली. काय देवाचं वचन आपल्याला सांगतं? लुकाचं शुभ वर्तमान 16वा अध्याय आणि 10वं वचन आपण वाचूया. जो अगदी अल्प गोष्टीत विश्वासू, तो पुष्कळाविषयी विश्वासू आहे. पहा, म्हणजे जो अल्प गोष्टीत, जो छोट्या सेवा कार्यात विश्वासू, तो मोठ्या सेवा कार्यात देखील विश्वासू आहे. आमेन. ज्याला छोटीशी सेवा दिलेली आहे, जो आपल्या छोट्याशा सेवेत विश्वासू राहतो, त्याला देव मोठी सेवा पण देतो आणि देव त्याला उपयोगात आणतो. अगोदर छोट्या सेवेत विश्वासू राहा. आमेन. ही एक छोटीशी सेवा होती,
पेत्र योहानाने विश्वासाने केली. आणि पुढे तुम्ही पाहता पेत्र आणि योहानाला फार सामर्थ्याने देवाने उपयोगात आणलेला आहे. पेत्राची सेवा अचंबित करणारी सेवा आहे. पेत्र हा चालत असताना त्याची सावली पडावी म्हणून लोक रोगी, लुळे, लंगडे, पांगळे, आंधळे लोकांना रस्त्यावर आणून ठेवायचे. पेत्राची सावली जरी त्यांच्यावर पडली तरी लोक बरे व्हायचे. हा एवढी आशीर्वादित सेवा देवाने पेत्राला दिली. थोडक्या गोष्टीत तो विश्वास होता. योहानाला देवाने पात्म नावाच्या बेटावर नेलं. देवाने त्याला स्वर्गीय दृष्टांत दिले. मोठ्या सेवेसाठी देवाने त्याला उपयोगात आणलं. अल्प गोष्टीत विश्वासू राहा. हालेलुया. कंडिशन आहे, थोडक्या गोष्टीत विश्वासू राहा. देव पुष्कळावर तुमची नेमणूक करेल. आमेन. बोलावलेले पुष्कळ आहे, निवडलेले थोडके आहे. हे निवडलेले कोण आहे? जे थोडक्या गोष्टीत देवाशी फेथफुल राहतात. थोडकी गोष्ट देव पाहत असतो. प्रिया, त्या ठिकाणी सगळे शिष्य होते. शिष्य मध्ये एक तर असा शिष्य होता, तो विश्वासू नव्हता. यहूदा इस्करियोत, ज्याचं नाव आपल्याला ठाऊक आहे, ज्याने आपल्या प्रभूशी गद्दारी केली. जसं आपण मनुष्याला फसवतो तसं देवाच्या पुत्राला फसवण्याचा आणि त्याच्याबरोबर लाभाडी करण्याचा प्रयत्न केला. त्याची सेवा संपली, पण जे विश्वासू होते त्यांची सेवा वाढली, आशीर्वादित झाली. हालेलुया. फेथफुलनेस देव पाहत असतो प्रियांनो. आणि अशा फेथफुल लोकांनाच देव त्याच्या सेवेसाठी निवडतो. प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या वेळेस पेत्र, योहानाला आणि जब्दीचा पुत्र याकोब आणि योहानाला बोलवल्यानंतर देवाने त्यांना वेळोवेळी पारखलं. प्रियांनो, देवाने जे शिष्य निवडले त्यांना पारखलं. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देवाने त्यांची टेस्ट घेतली आणि ज्यावेळेस ते फेथफुल राहिले त्यावेळेस देवाने त्यांना मोठी सेवा दिली. देवाने त्यांना फार सामर्थ्याने उपयोगात आणलं. छोट्या गोष्टीत विश्वासू राहा. चौथी गोष्ट, प्रभूच्या सेवेसाठी तुम्हाला देवाकडून डायरेक्शन असलं पाहिजे. आमेन. विदाउट डायरेक्शन जर तुम्ही पडाल बाहेर तर तुम्ही ठेच खाता, तुम्ही चुकीच्या मार्गाने जाता, तुम्ही संकटात पडता. डायरेक्शन, देवाच्या सेवेसाठी देवाकडून डायरेक्शन असलं पाहिजे. आणि जे प्रभूच्या सेवेसाठी देव ज्यांना निवडतो देव त्यांना डायरेक्शन देत असतो. आणि प्रियानो, त्या डायरेक्शनने जो जातो तो यशस्वी होतो. हालेलुया. 14वा अध्याय 13 पासून 15 वचन आपण वाचूया. मग त्याने आपल्या शिष्यातील दोघांस पाठविताना सांगितले, नगरात जा. कुठे जा? नगरात जा. डायरेक्शन आहे या ठिकाणी, क्लिअर डायरेक्शन आहे. कोणी एक मनुष्य पाण्याचे मडके घेऊन जाताना तुम्हाला भेटेल. कोणता मनुष्य आहे त्याची ख्रिस्ताची अगोदर भेट झाली, त्यांची आणि त्या व्यक्तीची भेट झाली, चर्चा झाली आणि म्हणून शिष्य पाठवते नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहावयास मिळतात
की हे सुप्रीम नॉलेज आहे ख्रिस्ताजवळ असलेलं. सुप्रीम नॉलेज आणि सुप्रीम अथॉरिटीचा तो यूज करत आहे. हे कोणत्या व्यक्तीजवळ नसतं, हे देवाजवळ असतं सुप्रीम नॉलेज. आता बाहेर पडल्यानंतर, नगरात गेल्यानंतर एक मनुष्य पाण्याचे मडके घेऊन जाताना तुम्हाला भेटेल. काय हे सुप्रीम नॉलेज आहे. टायमिंग चुकला नाही प्रियांनो, देवाचा टायमिंग चुकला नाही. पहा डायरेक्शन काय देत आहे प्रभू येशू ख्रिस्त. कोणी एक मनुष्य पाण्याचे मडके घेऊन जाताना तुम्हाला भेटेल, त्याच्या मागून जा, तो आत जाईल तेव्हा घर जाणारे असे सांगा. त्याच्या मागून आतमध्ये जा, काय बोलू नका, काहीच बोलू नका त्याच्याशी. हे अचंबित करणारं सरप्राइझिंग हे सुप्रीम नॉलेज या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं. प्रभू येशू ख्रिस्त एका गावामध्ये आहे, एका दुसऱ्या खेड्याच्या ठिकाणी आहे आणि शहरात काय चालू आहे, कोणता व्यक्ती पाण्याची घागर घेऊन चाललेला आहे आणि तो व्यक्ती कोणत्या घरात जाणार आहे आणि त्या व्यक्तीत कोणता घर धनी आहे आणि कोणत्या घरामध्ये त्याची व्यवस्था केली जाणार आहे, याचं सगळं सुप्रीम नॉलेज ख्रिस्ताला पूर्वीपासून. गुरु म्हणतो मी आपल्या शिष्यासह वलांडणाचे भोजन करावे अशी माझी उतरवायची जागा कोठे आहे. बघा पाण्याचे मडके घेऊन जाताना तुम्हाला भेटेल, त्याच्या मागून जा, तो आत जाईल तेव्हा तिथल्या घरधण्याला असे सांगा. गुरु म्हणतो मी आपल्या शिष्यासह वलांडणाचे भोजन करावे अशी माझी उतरवायची जागा कोठे आहे. मग तो स्वतः सजवलेली व तयार केलेली एक मोठी माळी तुम्हाला दाखवेल, तेथे आपल्यासाठी तयारी करा वलांडणाची. देवाची सेवा करत असताना हे सुप्रीम डायरेक्शन देवाकडून घ्या. तुमची सेवा खूप आशीर्वादित होईल. विदाउट डायरेक्शन जर तुम्ही जाताल तर तुम्ही फेल होता, तुम्हाला अपयश येईल. बरेच बांधव प्रभूच्या सेवेसाठी विदाउट डायरेक्शन they go for the ministry. का बरं? बिकॉज they don't pray. ते प्रार्थना करत नाही, ते देवाला वेळ देत नाही, ते देवाच्या सानिध्यात बसत नाही आणि देवाकडून डायरेक्शन ते घेत नाहीत. उचललं बायबल आणि निघाले बाहेर. डायरेक्शन पाहिजे देवाच्या सेवेमध्ये आणि त्यासाठी तुम्हाला देवाला वेळ दिला पाहिजे, देवाच्या सानिध्यात बसलं पाहिजे, देवाच्या प्रेझेन्स मध्ये काही वेळ राहिलं पाहिजे. मग ते सुप्रीम डायरेक्शन देव तुम्हाला देईल आणि यू विल बी ब्लेस्ड फॉर एव्हर. देव तुमची सेवा फार प्रभावी रीतीने आशीर्वादित करेल. ते डायरेक्शन आहे का प्रियांनो देवाच्या सेवेमध्ये? हनन्याला डायरेक्शन दिलं, जा यहुदाच्या घरी जा, दास कर सौल त्या ठिकाणी बसलेला आहे आणि त्याच्यासाठी प्रार्थना कर आणि जे सांगेल ते डायरेक्शन त्याला तू दे. नीट नावाच्या रस्त्याने जा. कोणत्या रस्त्याने जायचं, कुठं थांबायचं, कुठं उतरायचं, काय बोलायचं, कशी सेवा करायची, कधी करायची, सगळं डायरेक्शन देव देत असतो. मला बरेच बांधव भेटले, पाळसाहेब तुम्ही अजूनही माझ्याकडेच सेवा करता का? म्हटलं यस, जोपर्यंत देव मला ठेवतोय मी इथं सेवा करेन. मला देवाचं डायरेक्शन अजून मिळत नाही. देवाने अनेक गोरगरीब लोकांसाठी, अनेक भटकलेल्या हरवलेल्या आत्म्यासाठी देवाने मला या माळीवाड्यात सेवा दिली आणि माझा विश्वास आहे प्रियांनो या लॉकडाऊन नंतरची सेवा ही फार प्रभावी असणार आहे, लाईफ चेंजिंग असणार आहे, फार आशीर्वादाची असणार आहे. आत्मे देवाकडे आणणारी असणार आहे, आत्मे जिंकणारी असणार आहे आणि देव फार प्रभावी रीतीने, फार सामर्थ्यशाली रीतीने मला, माझ्या कुटुंबाला आणि माझ्या मंडळीला देव येणाऱ्या दिवसामध्ये यूज करणार आहे. इथे येण्यासाठी देवाने मला डायरेक्शन दिलं. अनेक लोक मला म्हणतात, पाळासाहेब तुम्ही माळीवाड्यात कसे गेले हो?
अहो देवाचं डायरेक्शन होतं की मी या चर्चमध्ये यावं, हे चर्च उठावं बंद पडलेलं, हे मोडकळीस आलेलं चर्च मी पुन्हा उभं करावं आणि या ठिकाणी प्रभूची सेवा करावी. या छोट्याशा मंदिरात अनेकांनी यावं, अनेकांचा उद्धार व्हावा, अनेक लोकांचं जीवन बदललं जावं ही देवाची इच्छा होती. मी त्याच्या डायरेक्शन प्रमाणे इथं आलो आणि गॉड हॅज ब्लेस्ड माय मिनिस्ट्री. देवाची सेवा, देवाचं डायरेक्शन सेवेत फार महत्वाचं असतं. जे शिष्यांना मिळालं आणि ते सक्सीड झाले. हालेलुया. याच्यामध्ये देवाच्या डायरेक्शन मध्ये 4 गोष्टी येतात. देवाचं डायरेक्शन हे देवाची सुप्रीम नॉलेज आणि सुप्रीम अथॉरिटी असते. आपण ते डायरेक्शन घेतलं पाहिजे. देवाला म्हटलं पाहिजे, देवा ते डायरेक्शन दे मला. जे देवाच्या डायरेक्शनने गेले ना, पहा पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो लुकाचं शुभवर्तमान 10वा अध्याय 17व्या वचनात प्रभूने त्यांना सांगितलं, अमुक अमुक नगरात जा आणि काहीच घेऊ नका, जोडी घेऊ नका, वाहना घेऊ नका, काही घेऊ नका, विश्वासाने जा. आणि किती लोकांना पाठवलं? 70 जणांना पाठवलं आणि दोघांना पाठवलं. आता काही न घेता जायचं, पण देवाचं डायरेक्शन त्यांना होतं, अमुक अमुक ठिकाणी जा आणि कुठेही तुम्ही राहू नका. देवाचं डायरेक्शन होतं 70 लोकांना आणि देवाच्या डायरेक्शन प्रमाणे ज्यावेळेस ते गेले त्यावेळेस प्रियानो 17 वचनामध्ये लुकाचं शुभवर्तमान 10वा अध्याय 17 वचनामध्ये ते 70 जण आनंदाने माघारी येऊन म्हणाले, प्रभूजी आपल्याला मध्ये भूते देखील आम्हाला वश होता. कसे वश झाले? कारण ते देवाच्या डायरेक्शनने देवाची सेवा करण्यासाठी बाहेर पडले. आमेन. हे डायरेक्शन आपल्या जीवनामध्ये घ्या प्रियानो. अनेकांनी देवाची सेवा कमाईचं साधन बनवलेलं आहे. देवाचं डायरेक्शन नसतं. परंतु असे जे लोक आहेत चीटर, यांना चीटर हा शब्द प्रॉपर आहे. मी कोणाचा न्याय करत नाही, परंतु यांना देवाचा फटका असतो. देवाची सेवा, देवाला सेवा द्यायची आहे, देवाचं डायरेक्शन घ्या. देव तुम्हाला ब्लेस करेल, तुमची फॅमिली ब्लेस करेल, तुमचे लेकरं बाळ ब्लेस करेल, तुमची मंडळी ब्लेस करेल. तुम्ही ज्या गावात जाता ते गाव ब्लेस करेल. तुम्ही ज्या व्यक्तीला भेटता तो व्यक्ती आशीर्वादित होईल. तुम्ही ज्या समूहामध्ये जाल तो समूह, ती जमात देव ब्लेस करेल. पौलाने जी सेवा केली, देवाच्या डायरेक्शनने सेवा केली, अनेक मंडळ्या विदेशामध्ये देखील त्याने स्थापन केल्या. कारण देवाच्या डायरेक्शनने, पवित्र आत्म्याच्या सूचनेप्रमाणे त्याने सेवा केली. तर हे जे डायरेक्शन आहे, प्रभूच्या सेवेतील दिशा ही जाणून घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये जा, गो. पहा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, त्याने 13व्या वचनात आपण पाहतो, त्याने आपल्या शिष्यातील 2 पाठवितांना सांगितले, नगरात जा. काय येतं? देव म्हणतो जा. त्याच्यानंतर कोणी एक मनुष्य पाण्याने मडके घेऊन जाताना तुम्हाला भेटेल, तेव्हा याचा अर्थ त्याच्या मागून जा, म्हणजे फॉलो करा. जा, फॉलो करा. तिसरी गोष्ट तो म्हणतो, त्यातल्या घरघण्याला असे सांगा, त्याच्या मागून आतमध्ये जा आणि आत जाईल त्यातल्या घरघण्याला असे सांगा. म्हणजे जा, गो, फॉलो, टेल and make ready. ते ह्या 4 गोष्टी प्रियानो डायरेक्शन मध्ये येतात. आपण केलं पाहिजे, फॉलो केलं पाहिजे
आपण सांगितलं पाहिजे आणि आपण लोकांना तयार केलं पाहिजे. हे 4 गोष्टी या प्रभूच्या डायरेक्शन मध्ये येतात. जा, अनुसरण करा, बोला किंवा सांगा आणि तयारी करा. जा आणि विश्वासाने आज्ञा पालन करा. या देवाचा आशीर्वाद आहे. देवाने हनन्याला पण सांगितलं, नीट नावाच्या रस्त्याने जा. दुसऱ्या कोणत्याच रस्त्याने जायचं नाही. मग नीट नावाच्या रस्त्याने जायला सांगितलं तर नीट नावाच्या रस्त्यानेच आम्ही गेलं पाहिजे. डावीकडे उजवीकडे वळू नका. देव म्हणतो तुझा मार्ग सोडून डावीकडे उजवीकडे जाऊ नको, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल आणि तुला यश प्राप्ती घडेल. डावीकडे उजवीकडे जाऊ नका. देवाने ज्या डायरेक्शनने तुम्हाला जायला सांगितलं त्याच डायरेक्शनने जा. देवाने जे तुम्हाला करायला सांगितलं तेच करा. देवाने जे बोलायला सांगितलं तेच बोला. देवाने जे द्यायला सांगितलं तेच द्या आणि यू विल बी ब्लेस्ड फॉर गॉड्स पर्पज. त्याच्या उद्देशासाठी तुम्ही आशीर्वादित होता. 5वी गोष्ट, यश. देवाची सेवा, सेवेत यश तुम्हाला मिळेल. यू विल बी ब्लेस्ड इन गॉड्स मिनिस्ट्री. तुमच्या सेवेत तुम्ही यशस्वी व्हाल. जी जबाबदारी देवाने तुम्हाला दिलेली आहे, जी सेवा देव तुम्हाला देईल, त्यामध्ये तुम्ही यशस्वी होतात जर त्याच्या डायरेक्शनने तुम्ही त्याची सेवा केली. आणि 14वा अध्याय 16व्या वचनामध्ये असं लिहिलं आहे, त्याने सांगितल्याप्रमाणेच त्याने काय केलं? त्याने सांगितल्याप्रमाणेच त्यास आढळले. जे काही सांगितलं ना तसंच त्यांना आढळलं आणि त्यांनी वलांडणाची तयारी केली. एक सेवा त्यांच्यावर सोपवली होती. ती सेवा त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केली. पहा, हे शेवटलं भोजन होतं. त्यांनाही माहित नव्हतं. आपल्या गुरु बरोबर, आपल्या उद्धारकाबरोबर, आपल्या तारणाऱ्या बरोबरचा शेवटला वेळ ते घालवणार होते आणि एक शेवटली सेवा त्यांना दिलेली आहे. अत्यंत विश्वासूपणे या 2 शिष्यांनी ही सेवा पार पाडलेली आहे आणि त्यानंतर ते आशीर्वादित झालेले. हा फार मोठा आनंद आहे ज्यावेळेस आपला गुरु आपल्याला एखादी सेवा देतो, एखादी जबाबदारी देतो, ती आपण फार फेथफुल पार पाडली पाहिजे. छोटी असू द्या, मोठी असू द्या, तुम्ही तुमच्या सेवेत देवाशी विश्वास राहा. मग त्या 70 लोकांसारखे तुम्ही आनंदाने माघारी येतात आणि देवाचं गौरव करतात. छोटीशी घटना आहे प्रियांनो. शिष्यांनी जी सेवा दिली ती आशीर्वादित झाली. पण या सेवेमध्ये प्रियांनो, सगळ्यात पहिली आपल्याला इच्छा असली पाहिजे, विलिंगनेस असला पाहिजे, तरच आपण पुढे जाऊ शकतो. सेवेसाठी एक चांगला उद्देश असला पाहिजे. चांगला उद्देश ठेवा, मग तुमचा उद्देश तो सफल करेल. तिसरी गोष्ट, सेवेत देवाचं कॉलिंग असलं पाहिजे, देवाची निवड असली पाहिजे, देवानेच त्यासाठी तुमची निवड केलेली असली पाहिजे. यस, मोजेस हा एक भित्रा व्यक्ती होता. तो एक भित्रा म्हणजे त्याच्यामध्ये ते लिडरशिप क्वालिटी नव्हते, पण तरी पण देवाने त्याला निवडलं आणि इस्रायल लोकांचा एक महान लीडर देवाने त्याला बनवलं. इस्रायल राष्ट्र आणि देव यांच्यामध्ये मेडिएटरचं काम नेहमी मोजेसने केलं. आणि मोजेस विषयी असं लिहिलेलं आहे की देवाशी फेस टू फेस बोलणारा कोण व्यक्ती होता तर तो मोजेस. देवाने त्याला फार अद्भुतरित्या प्लेस केला. काय हा आशीर्वाद आहे, ज्या वेळेस तो देवासमोर बसायचा, देवाबरोबर फेस टू फेस बोलत असायचा आणि देवाच्या सानिध्यात राहायचा. ते किती मोठे ब्लेसिंग्स त्याच्या जीवनामध्ये असतील प्रियांनो. आणि ज्यावेळेस देवाला भेटून तो पर्वतावरून खाली यायचा, त्याचं मुख तेजाच्या किरणाने भरायचं, किरण त्याच्या शरीरातून बाहेर पडायचं, त्याच्या चेहऱ्यातून तेजाची किरण बाहेर पडायची. त्याचा चेहरा देखील कोणाला पाहवत नव्हता, एवढं ते प्रभावी तेज असायचं.
हा किती सुंदर फेलोशिप आहे. आणि त्यानंतर प्रभूची सेवा त्याने केली. प्रभूने त्याला ज्या ज्या वेळेस फारो पुढे जायला सांगितलं त्या त्यावेळेस तो धैर्याने देवाने दिलेली काठी हातात घेऊन फारो पुढे जाऊन उभा राहायचा आणि देवाचा निरोप, देवाचा मेसेज तो फारोला द्यायचा. मग त्याने आपल्या जीवाची पर्वा केली नाही. कदाचित फारो जवळ एवढी ताकद होती की फारो त्याला टॉर्चर करू शकला असता, परंतु त्याचा त्याने विचार केला नाही. देवाचा अधिकार जर त्याला मिळाला तर प्रियांनो त्याच्या पुढे कोणच उभं राहू शकत नाही याची खात्री आणि विश्वास असल्यामुळं तो उभा राहिला. आणि प्रियांनो देवाने एका पर्पज साठी त्याला उपयोगात आणला. होय, देवाने आज तुम्हाला आणि मला एका पर्पज साठी निवडलेला आहे. मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास या जगात आलेला आहे. तोच पर्पज देवाने आम्हाला देखील दिलेला आहे. तो पर्पज ठेवा, तो उद्देश ठेवा, त्या उद्देशाने देवाची सेवा करा. साम्राज्य वाढवण्यासाठी देवाची सेवा करू नका. हरवलेले शोधावयास, पापी लोकांना तारवायास तुम्ही घराच्या बाहेर पडा, देवाची सेवा करा. देव तुम्हाला, तुमच्या फॅमिलीला, तुमच्या खानदानाला, घराण्याला लिफ्ट केल्याशिवाय आणि आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय पित्या, आम्ही तुझे आभार मानतो तुझ्या पवित्र उपस्थितीमध्ये आज तुझं वचन ऐकण्याची संधी आम्हाला दिलीस. आम्ही कोण प्रभू की तू आमची भेट घ्यावी, पण आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझे आभार मानतो. या प्रभूजी या सकाळच्या उपासनेमध्ये आमची तू भेट घेतलीस, पवित्र आत्म्याद्वारे भेट घेतली, तुझ्या वचनाद्वारे तू आमची भेट घेतलीस, आम्हाशी तू बोललास प्रभू, तुझं वचन आम्हासाठी पाठवलं. धन्यवाद देतो परमेश्वर. प्रभू आम्ही तुझ्याकडे मागतो परमेश्वरा, आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या सेवेमध्ये, आमच्या मंडळीमध्ये प्रभू तुझ्या उद्देशासाठी आम्हाला उपयोगात राहा. तुझी सेवा आम्हाला दिलेली आहे ती विश्वासाने करावी यासाठी तू आमचं सहाय्य कर. आणि आमच्या सेवेत येणारी सगळी अडखळणं नादुरीशीच्या नावात दूर कर. आम्हाला विरोध करणाऱ्या लोकांना तू शांत कर प्रभू. आमच्या अगेन्स्ट ऍक्टिव्हिटीज करणारी सगळ्या या दुष्ट आत्म्यांचं जे साम्राज्य आहे येशूच्या नावात आम्ही धमकावतो, त्याने निघून जावं. प्रभूजी पवित्र आत्म्याला आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या घरामध्ये, आमच्या मंडळीमध्ये, आमच्या लेकरामध्ये आम्ही रिलीज करत आहोत आणि याद्वारे तू गौरवीला जा, तू उंचावीला जा. जे कोणी आजारी आहे प्रभू, यावे राफा म्हणजे व्याधीमुक्त करणारा देव तू आहेस. तुझ्या दयेचा, कृपेचा, सामर्थ्याचा, आरोग्याचा अनुभव अशा आजारांना तू दे. आणि त्यांच्या आजारातून जे रुग्णालयात आहेत, जे घरात आहेत, त्यांना तू बाहेर काढ आणि त्यांना तू आरोग्य दे. पुढील आठवड्यापासून प्रभू या ठिकाणी आम्ही तुझी उपासना नियमितपणे चालू करत आहोत. आम्ही तुझी उपस्थिती मागतो, आम्ही तुझं सामर्थ्य मागतो, आम्ही तुझा अभिषेक मागतो. आम्ही परमेश्वरा हरवलेल्या आत्मे आम्ही मागतो. परमेश्वर हरवलेल्या आत्मे या मंडळीत आण आणि याद्वारे तू त्यांची भेट घे, तू गौरविला जा. कळत न कळत झालेल्या सर्व चुकांची, पातकांची, अपराधांची, वाईट विचारांची, वाईट कृत्यांची क्षमा कर. धन्यवाद असेल. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेस आपण मंडळीने उभं राहावं. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण करू. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जसे आमच्या गुन्ह्यास सोडल्या तसेच तुझ्या मास सोड आणि आम्हास परीक्षा नको तर आम्हास वाटापासून सोड. कारण की राज्य सामर्थ्याने सर्व काळ तुझीच आहे. आमेन. तुम्हाला शांती असो. तुम्हा सर्वांचं कल्याण असो. आणि आता आपल्या देवबापाची प्रीती,
प्रभू येशू ख्रिस्ताची विपुल कृपा आणि पवित्र आत्म्याची आनंददायी आणि गोड सहभागिता आम्हा सर्वांसह आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. एक सूचना आहे, पुढील रविवारपासून राज्य शासनाने प्रार्थना मंदिर चालू करण्याची अनुमती दिलेली आहे. त्याबद्दल आपल्या मंडळीच्या वतीने, चर्चच्या वतीने राज्य शासनाचे आम्ही आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि देवाला देखील आम्ही धन्यवाद देतो. देवाने आपल्या सर्वांची प्रार्थना ऐकली आणि पुढच्या आठवड्यापासून म्हणजे उद्यापासूनच प्रार्थना मंदिर उघडण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिलेली आहे आणि राज्य शासनाच्या नियमाचं पालन करून पुढील आठवड्यात आपण या मंदिरात सकाळी 10 वाजता देवाची उपासना करणार आहोत. माझी विनंती आहे की 1च तास उपासना होईल, कारण आपल्याला ऑनलाईन उपासना घ्यायची आहे. सगळ्यांनाच यायला जमणार नाही, तर जे घरात राहतील त्यांनी ऑनलाईन उपासनेचा आनंद घ्यायचा आहे आणि जे येतील त्यांनी प्रत्यक्ष उपासनेमध्ये सहभागी व्हायचा आहे. तर पुढील आठवड्यात सकाळी 10 वाजता आपल्या उपासनेला सुरुवात होईल. माझी विनंती आहे, कृपया लहान लेकरांना आपण काही दिवसासाठी आपण नाही आणलं तरी चालेल. लहान लेकरांना देवाच्या मंदिरात आणू नये अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि ज्या वेळेस आपल्याला सगळ्या गोष्टीची परवानगी मिळेल त्यावेळेस आपण आपल्या लेकरांना चर्चमध्ये आणू शकता आणि आपण सर्वजण मिळून देवाची उपासना करू शकतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो की लॉकडाऊन मध्ये तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी प्रार्थना केल्या, आपल्या मंडळीसाठी प्रार्थना केल्या आणि लॉकडाऊन मध्ये देखील आपण देवाशी विश्वासू राहिलात आणि देवाच्या उपासनेचा आनंद या माध्यमाद्वारे देखील आपण घेतला. याबद्दल प्रभू येशूच्या नावात आपल्या मंडळीचे आणि सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. थँक यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. थँक यू व्हेरी मच.